पुढचा डाव सुरू होईल तसे तुमच्यापर्यंत येतील मिस्टर सिद्दीक सर आणि याच गावचा बुलंद आवाज मिस्टर निशांत पाटील. धन्यवाद. बहुत धन्यवाद मनीष पाटिल, अच्छा कोऑर्डिनेशन दिया उन्होंने और बहुत करीब से उन्होंने भिवंडी तालुका क्रिकेट को देखा है निशांत। यही कारण है कि बहुत कम पीरियड में उन्होंने इसको पढ़ लिया। बहरहाल लौट चलते चैंपियन ट्रॉफी 2020 की दुनिया में कौन बनेगा चैंपियन, आज देर रात फैसला हो जाएगा। ये वीआईपी डाइस यहाँ पे कई मान्यवर्स मैच का मजा ले रहे हैं और फोकस मैन परवेश देवलीकर हैं। परवेश देवलीकर न सिर्फ कमेंटेटर हैं बल्कि बहुत अच्छे क्रिकेटर हैं, एसोसिएशन में भी है और हमेशा क्रिकेट को लेकर वो काफ़ी संजीदा और सीरियस रहते हैं। निशांत पाटिल कहीं पिछले 2 सालों से मेरे साथ हैं। ये देखिए इस वक्त टीम तैयार होती हुई दत्ता अली जुन नांदुर की, जिन्होंने टॉस जीता। जूचंद्र, दत्ता अली जूचंद्र टॉस जीत के पहले फील्डिंग करने का फैसला, ओपनर्स भेजना है। जरी मरी स्पोर्ट्स पाए, मौसम बहुत ही सुहाना, दोनों ओपनर्स बीच मैदान पे आते हुए। प्रणय मुकादम, उत्कर्ष, प्रणय मुकादम और उत्कर्ष मुकादम, ये दोनों ओपनर्स बीच मैदान पे टॉस हार के पहले बल्लेबाजी करने की तैयारी करती हुई जरी मरी पाए। गेंदबाजी की शुरुआत करते हुए गेंदबाज राजेंद्र पाटिल। खेल की शुरुआत, मैंडेटरी पावर प्ले का ओवर, शॉर्ट थर्मेन, पॉइंट कवर मिड ऑफ, मिड ऑन थोड़ा वाइडिश है, स्क्वायर लेग अंपायर की बगल में है। शॉर्ट फाइन लेके 2 खिलाड़ी, एक खिलाड़ी लगभग डीप मिड विकेट बाउंड्री पर है और एक खिलाड़ी को अब स्ट्रेटिश लॉन्ग ऑन पे रखा था, उनको वाइड ऑफ लॉन्ग ऑन खड़ा कर दिया है। आप सभी का हार्दिक स्वागत है चैंपियन ट्रॉफी 2020 में। गेंदबाजी के लिए शुरुआत करते हुए राजेंद्र पाटिल। पहली गेंद हाफली थी लेकिन गेंद की पिच तक नहीं थे, बल्ला जरूर चलाया, गेंद बीट करती हुई पहुंची विकेट कीपर के पास। राइट आर्म ओवर द विकेट आते हुए राजेंद्र, इस मर्तबा फ्लिक कर दिया हवा में, फील्डर डीप में है लेकिन कैच छूटा, सपना टूटा। 2 रन पूरे किए बैट्समैन ने। सिक्सर की हैट्रिक अगर कोई भी पाए टीम का लगाता है या चौकों की, तो उन्हें 1000 रुपए का इनाम उमेश मुकादम की तरफ से, लेकिन जीवन दान मिला है यहाँ पर प्रणय मुकादम को। राजेंद्र इस मर्तबा फिर से ऑफिस टॉस खेला, पैरों के सामने टाइमिंग उतनी अच्छी नहीं, गेंद लुढ़क कर पहुंची, मिसफील्ड वहां पर हुआ, स्लॉपी वर्क। 2 रन पूरे किए, 2 से 4 पे पहुंचा है स्कोर और 4 रन बिना किसी विकेट के। तर नक्कीच देवेश स्पोर्ट्स मालजीपाडाचा कर्णधार आणि संपर्क साधायचा प्रवेशजी देवलीकर यांना आदेश पाटील। देवेश स्पोर्ट मालजीपाडा संघाचा कर्णधार आपण प्रवेशजी देवलीकर यांच्यासोबत संपर्क साधायचा आहे। राजेंद्र, हवाएं धीमी बहती हुई, इस मर्तबा उछाल दिया गैप में, गेंद जा रही है वाइडिश मिड विकेट की तरफ, अब जाकर उसे उठाया है, फिर से फंबल्ड हुआ है। ऐसा लग रहा है कि खिलाड़ी गेंदों को देख पा रहे कि गेंद कहां है। 2 रन से 3 दूरी के साथ 6 पे पहुंचे प्रणय मुकादम और कुल स्कोर 6। क्या कहेंगे निशांत, 2-2 रन तो आ रहे हैं। तर नक्कीच अजून या षटकामध्ये जर मोठा फटका आला तर नक्कीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगल्या धावा मिळतील। सिद्दीक भावे सर, बघितलं आपण या मैदानामध्ये कालच्या दिवसापासून पहिल्या इनिंग मध्ये चांगल्या धावा होतात, ते जरी मनी स्पोर्ट पाय संघाला देखील चांगल्या धावा कराव्या लागतील। आज स्वयंभू पायगांव को आप एक्शन में देखेंगे,
इस मर्तबा मिस की हुक है, गेंद पीछे सरक रही है, रिजल्ट अच्छा है, 4 रन, अनकन्वेंशनल शॉट। ये देखिए शॉट तो अच्छा नहीं था लेकिन रिजल्ट अच्छा आता हुआ। स्कोर 10 पे पहुंचा, 10 पे प्रणय मुकादम बल्लेबाजी कर रहे। स्वयंभो पायगांव, कौन भूल सकता है उस स्वयंभो पायगांव को जो 2008-9 10 तक धूम मचाई थी भिवंडी सिटी क्रिकेट में। उन्होंने लगभग सभी बड़ी ट्रॉफी जीती थी। इस मर्तबा हुक किया है, फिर से गेंद ऊपर लगी है, लेकिन इस मर्तबा अच्छी फील्डिंग। कितने रन लिए बैट्समैन ने? सिर्फ 1 रन। रनिंग बिटवीन द विकेट उतनी अच्छी नहीं। देखिए एक रूल रहता है, जब आप बल्लेबाजी करते हैं सामने गेंद बैट्समैन के जाती है तो कॉलिंग स्ट्राइकर एंड ने करना चाहिए, गेंद पीछे जाती है तो नॉन स्ट्राइकर एंड ने करना चाहिए। 1 ओवर 11 रन और कोई विकेट नाही। क्या कहेंगे निशांत? तर नक्की चांगली सुरुवात म्हणावी लागेल। आपण बघितलं या चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं होतं। लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये दत्ताली स्पोर्ट्स जुचंद्रचा विचार केला तर काय लाजवाब क्षेत्ररक्षण केलं होतं त्या क्षेत्ररक्षकानं। नक्कीच त्या क्षेत्ररक्षकाला देखील प्रकाश जोतामध्ये आणणं गरजेचं असेल, कारण या क्षेत्ररक्षकानं सिद्दीकी बाबे सर 3 धावा वाचवल्या होत्या। एक चांगला एफर्ट्स लावला होता, लॉन्ग स्टॉप क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं। बिल्कुल, वो बाउंड्री के पीछे चले गए, उससे पहले उन्होंने गेंद को रिलीज किया। देखना है कि गेंदबाजी के लिए लगाया गया है गेंदबाज रविंद्र भोईर को। मैंडेटरी पावर प्ले खत्म हुआ है, फील्डिंग को अब पूरी तरह से खोल दिया गया है। बैट्समैन सामना करेंगे। प्रणय मुकादम 11 पे बल्लेबाजी कर रहे हैं, खाता नहीं खोला है उत्कर्ष मुकादम ने। बढ़िया गेंद और बोल्ड हो गए, बेल्स को ट्रिप करती हुई गेंद निकल गई। परफेक्ट का यॉर्कर, अपने आप को यॉर्क किया है। देखना चाहेंगे हम रिप्ले में निशांत, मेरे ख्याल से उन्होंने अपने आप को यॉर्क किया है। ये देखिए बहुत सुंदर टेलीकास्ट क्रीज के कोने से। ओहो, मनोज प्रभाकर की याद ताजा होती हुई परफेक्ट यॉर्कर। इसीलिए तो क्रिकेट में 2 ही चीजों का सम्मान होता है, पहला सचिन तेंदुलकर और दूसरा परफेक्ट यॉर्कर। व्हाट अ बॉल। ये देखिए 11 रन 1 विकेट नेल्सन। और डीकी बट जब इस तरह का स्कोर आता था तो दोनों पैर अजीबो गरीब स्टाइल में। और डीकी बट को किसी ने पूछा कि आपने शादी क्यों नहीं की, उन्होंने कहा मेरी शादी तो बहुत पहले हो गई। कहाँ है आपकी बीवी? बोलते मैंने क्रिकेट से शादी किया हूं। तर नक्कीच सिद्दीकजी सर अतिशय वेळ लावणारा खेळ हा क्रिकेटचा आहे, तर सर्वांना वेळ लावून सोडतो। क्या गेंद थी रविंद्र भोईर की। मनोज प्रभाकर की याद ताजा होती हुई। इस मर्तबा फिर से कट के अंदर की जानी भाई, कट करना चाहते थे, उछाल को भाप नहीं पाए, गेंद विकेट कीपर के पास। भरत देवलीकर भी हमारे बीच में है और साथ ही साथ एडवोकेट अनिल देवलीकर सामने की उनके अपने जो स्ट्रक्चर है, बिल्डिंग है, उसकी बालकनी से मैच का मजा ले रहे हैं। सम्मान्य काशीनाथ देवलीकर जी हमारे बीच में। यॉर्कर लेन की गेंद छोटी बैकलिप से खोद कर निकाला था, गेंद स्लिप पॉइंट पे गई। 1 रन, स्कोर 12। देखिए इस तरह की जो गेंदबाजी रहती है इस पे आपको बहुत शांत दिमाग से बल्लेबाजी करना होती है। हर दिन तो वैसे भी इतवार नहीं होता है। होली कॉलर कलरफुल, दिवाली कॉलर लाइटफुल, ईद कॉलर जॉयफुल एंड क्रिकेट कॉलर वंडरफुल। इस मर्तबा ग्लांस करना चाहते थे, देखना है क्या कुछ हुआ है। गेंद काफी फाइन गई है और लेग बाय 1 रन स्कोर में बढ़ता हुआ स्कोर 13 पे पहुंचा है। इस ओवर में रविंद्र भोईर ने बहुत नपी तुली गेंदबाजी करने लिए। हालांकि उमेश मुकादम ने ऐलान किया है
चौकों की या सिक्सर की हैट्रिक 1000 रुपए। इस मर्तबा फ्लिक कर दिया गैप में, लेकिन उससे बढ़कर फील्डिंग, 3 रन अपने टीम के लिए बचा है। हालांकि बहुत ही बढ़िया फ्लिक स्ट्रोक था फ्रंट फुट पे, लेकिन जिस तरह चीता झपटता है शिकार पे, पंजे गाड़ दिए गेंद पर। तर काय चांगलं क्षेत्ररक्षण झालं डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये महेशच्या माध्यमातून। पुन्हा एकदा बॉल, क्या गेंद थी, नीची भी रही और बैट्समैन कुछ भी समझ नहीं पाए। कमाल की बॉलिंग कर रहे हैं रविंद्र। 2 ओवर की समाप्ति, रन बने 14। एक अच्छा टोटल तो हम नहीं कहेंगे जरी मरी पाए का, लेकिन बल्लेबाजी बहुत उनके पास बाकी है। क्या पलटवार करेंगी पाए, ये आपको बताएंगे। वॉइस ऑफ पायगांव, वॉइस ऑफ खार्डी, इस इलाके की मशहूर आवाज निशांत पाटील। धन्यवाद बाबे सर। आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या, त्यानंतर रवींद्र भोईरनं काय लाजवाब गोलंदाजी केले। या षटकामध्ये एकंदरीत पाहिलं 2 गडी बाद करून फक्त आणि फक्त 1च धाव खर्च केले। तर नक्कीच कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचा। आपण विचार केला तर दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाच्या माध्यमातून गोलंदाजी टाकत होता, अफलातून गोलंदाजी केले। एका बाजूला आपण बघितलं सुरुवातीला प्रणय मुकादम हा फलंदाजाला बाद केलाय, त्यानंतर उत्कर्षाला देखील बाद केलाय। यावेळेस मध्ये नवीन फलंदाज आलाय नितीन मस्तान मैदानाच्या आतमध्ये। दरम्यान षटक क्रमांक 3 घेऊन आले रमेश पाटील, राईट ओव्हर द विकेट। यावेळेस फलंदाज असेल समोर नितीन मस्तान, यज्ञेश मुकादम असतील स्ट्राईक एंडला। तर नक्की काय चांगली गोलंदाजी, 2 षटकांचा खेळ संपलाय। प्रथम फलंदाजी करत असताना जरी मरी स्फोट पाय संघाची धावफलकावर धावा झाल्या त्या 2 बाद 14 धावा। रमेश पाटील राईट ओव्हर द विकेट यज्ञेश साठी। यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, आणि यावेळेस मात्र यज्ञेश मुकादम हा फलंदाज मात्र बाद झालाय। थँक्यू डीजे। तर नक्कीच यावेळेस बॅकफुटला गेले, हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील झाला होता स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये। त्या ठिकाणी आपण बघितलं क्षेत्ररक्षक होता, कोणत्या प्रकारे चुकी करत नाही, आणि यज्ञेश मुकादम मात्र बाद झालाय या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये। तर नक्कीच खराब फलंदाजी होते पहिल्या षटकाचा विचार केला तर बाकीचे षटकामध्ये अतिशय खराब कामगिरी। जरी मोरी स्पोर्ट पाहायचा आपण विचार केला तर नवीन फलंदाज प्रवीण गवारी आलाय। धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाली ती म्हणजे 14 धावा, आणि आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने जखडून ठेवलंय गोलंदाजांनी। आणि आता मात्र हात खुले करावे लागतील जरीमरी कानाई संघाला, कारण गावचा संघ आहे आणि गावच्या संघाचे समर्थक देखील तितक्याच मोठ्या संख्येने उपस्थित आहेत निशांत सर। तर नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय रमेश पाटील। यावेळेस या ओव्हरमध्ये रमेश पाटील राईट ओव्हर द विकेट नितीन साडी। यावेळेस लो फुटत चेंडू होता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, कुठे प्रकार फुटवर्क दिसत नाहीये। तर खराब शॉट सिलेक्शन मी तर म्हणेन, तुम्हाला जर एखादा मोठा फटका मारायचा असेल तर फुटवर्क करणं गरजेचं आहे। तर नितीन मस्तान या ठिकाणी अपवाद ठरतोय या ठिकाणी या मॅच मध्ये। अतिशय खराब फटका मी तर म्हणेन, नक्कीच या चेंडूला चांगल्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आलं असतं, परंतु फुटवर्कचा वापर झाला नव्हता। रमेश पुन्हा एकदा आपल्याकडे पुढे चेंडू राईट ओव्हर द विकेट। यावेळेस मात्र ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू होता, यासाठीचं वाईट पंच दोन्ही समांतर करताना दिसतील। अवांतरच्या स्वरूपात आणखीन एका धावेची भर पडली, धावपकावर धावा मात्र होतील त्या 15 धावा। षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर सुरू असताना गती परिवर्तन प्रत्येक वेळी तुम्हाला यश येईल अशी शाश्वती नसते, कारण तुमच्या त्याच्यासाठी टप्पा महत्त्वाचा आहे। त्यानंतर फलंदाज कुठल्या स्टान्सने घेतो हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे। आणि आता मात्र दिशा भरकटली होती त्यांच्या माध्यमातून वाईटच्या आशेला। धावसंख्या झाली ती म्हणजेच 15 धावा। तर नक्कीच या ठिकाणी वैविध्यपूर्ण विविधता करण्याचा प्रयत्न देखील झाला होता रमेश पाटील यांचा, कुठेतरी दिशा भरकटली होती आणि स्वैरमाला देखील केलाय। पुन्हा एकदा रमेश पाटील राईट ओव्हर द विकेट। नितीन मस्तान साडी एक चांगला खेळाडू आहे, जरी मध्ये स्पोर्ट पाहायचा विचार केला तर एक चांगली फलंदाजी करतोय, परंतु या मॅच मध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल। रिव्हर्सचा फटका टाइम केला, कुठेतरी बॅटची एज लागली, यष्टीरक्षक समीर पाटील कुठेतरी मिस चुकी करतात आणि चेंडू मात्र गेलाय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी। थँक्यू डीजे।
तर रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता मनीषजी यावेळेस नितीन मस्तान या फलंदाजाचा बॅटची बाहेर कड लागली. समीर पाटील यष्टीरक्षक होते, कुठेतरी चुकी झाली. मला तर चेंडू त्यांच्या वरून गेला होता, चांगला प्रयत्न देखील केला होता, परंतु चेंडू मात्र गेला होता लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. सर 4 धावांसाठी या 4 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 19 या आकड्यावर. चेंडू अडवला जाऊ शकला असता जर प्रयत्न व्यवस्थित झाले असते तर, पण या चेंडू न अडवण्यामुळे मात्र 4 धावाचा भुर्दंड बसलेला आहे आणि कदाचित हा दुसऱ्या डावामध्ये डोकेदुखी ठरू शकेल दत्तई संघासाठी, कारण आता धावसंख्या वेगाने पुढे सरकते आहे. धावसंख्या 19 झालेली आहे आणि आता तिसरं षटक चालू आहे, पण अजूनही मी धावसंख्या म्हणावी तशी चांगली म्हणू शकत नाही, कारण जर दत्ताई संघाचा विचार केला तर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि कदाचित 40 ते 25 धावा एक सेफ टार्गेट असू शकेल. पुन्हा एकदा रमेश पाटील आपल्या षटकारी पुढील चेंडू नितीन साडी राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची पुन्हा एकदा बाहेर कड लागली. तोपर्यंत 2 धावा मिळतील. तर कुठेतरी आत्मविश्वास कमी दिसतो या फलंदाजामध्ये मोठे फटके मारत असताना. म्हणजे आपण विचार केला तर कुठेतरी आत्मविश्वास कमीपणा जाणवतोय. बॅटची बाहेर कड देखील लागताना वारंवार त्याच प्रकारे फटके येताना दिसतात. कुठेतरी आत्मविश्वास आणि नियंत्रित फलंदाजी होत नाहीये नितीन मस्ताचा आपण विचार केला तर. एकंदरीत आत्मविश्वासाच्या कमतरतेऐवजी मी सरावाचा अभाव मी म्हणेन, कारण या हंगामाची सुरुवात अजून कोणी केली नाहीये. चेंडू फेकून झालेत एकंदरीत 4, 2 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाले ती म्हणजेच 21 धावा 21. रमेश पाटील पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट. नितीन साडी रिव्हर्सचा फटका, यावेळेस मात्र डी बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमा रेषा पार. सरळ 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. यावेळेस आपण अलॉंग द कार्पेट चेंडू बघितला होता, चेंडू मात्र गेला होता सीमा रेषा पार 4 धावांसाठी. यावेळेस मात्र कुठेतरी आत्मविश्वास दिसला या फटक्यामध्ये. एक चांगला फटका नितीनच्या बॅटमधून आलाय. या 4 धावेने मात्र धापलकर धावा झाले त्या 25 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर सुरू असताना रमेश पाटील कुठेतरी महागडं षटक टाकतोय. या ओव्हरचा आपण विचार केला तर पुन्हा एकदा रमेश पाटील पुढे सजाव मारण्याचा प्रयत्न. यावेळेस बघितलं या खेळाडूचा फुटवर्क ओळखला होता. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न देखील झाला होता. थोडासा फलंदाजापासून दूर चेंडू ठेवला होता. चेंडून वेध मात्र घेतलाय यष्टीरक्षक समीर पाटील याचा. शेवटच्या क्षणाला पवित्रा बदलला मित्र म्हणेन, कारण तुम्हाला गोलंदाज कुठल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय किंवा टप्प्याची हाताळणी कशी करेल किंवा कुठल्या वळणाने चेंडू हाताळेल या सर्व गोष्टीचा अभ्यास करायला हवा. पण शेवटच्या क्षणी जर तुम्ही तुमचं मन बदललं तर मात्र तुमच्या मनासारखा फटका तुम्ही खेळू शकत नाही आणि असंच कुठेतरी शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळालंय. 3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते म्हणजेच 3 बाद 25 धावा. जर याच धावगतीने खेळ झाला निशांजी तर जवळपास धावफलकर आपल्याला 36 ते 40 धावा. तर आता मात्र या शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये गिअर चेंज करावं लागते, कारण मिडल ऑर्डर स्ट्रॉंग आहे जरीमरी पाय संघाची. तर या स्ट्रॉंग लाईनअपचा वापर या शेवटच्या 6 चेंडूमध्ये केला पाहिजे. तर नक्कीच या षटकामध्ये चांगल्या धावा येणं गरजेचं आहे. तदनंतर सन्मानजनक धावसंख्या उभारू शकतो दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघासमोर जरीमरी स्पोर्ट पाय हा संघ. प्रवीण पाटील राईट राऊंड विकेटचा मारा. यावेळेस मात्र प्रवीण गवारीच्या बॅटमधून आलाय अप्रतिम फटका. चेंडू गेलाय सीमा रेषा पार 6 धावांसाठी. ओव्हर पिच होता, खूप चांगलं एलिव्हेशन, चांगलं इम्प्रोव्हायझेशन. चेंडूला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर केलंय 6 धावांसाठी आणि या 6 धावांनी धावपाला पुढे सरकलाय 31 वर. या पुढील सामना असेल मित्रांनो द ग्रेट मराठा जुचंद्र विपक्ष स्वयंभी स्पोर्ट्स पायगाव. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचंय. द ग्रेट मराठा जुचंद्र वर्सेस स्वयंभी स्पोर्ट्स पायगाव. तर नक्कीच अप्रतिम फटका खेळलाय प्रवीण गवारी हा फलंदाज. ज्या फटक्याची आवश्यकता होती संघाला आणि प्रवीणच्या बॅटमधून आलाय 6 धावांसाठी हा फटका. 6 धावेनं धावपकार धावा मात्र झाले त्या 31 धावा. अजूनही या षटकातील 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर 5 चेंडूमध्ये आणखीन काही चांगल्या धावा आल्या तर नक्कीच चांगल्या धावसंख्या स्कोअर बोर्डवर आपण पाहू शकतो. तर नक्कीच सन्मानजनक धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. जरीमरी स्पोर्ट पाय संघाची गोलंदाजी देखील चांगली आहे. तर एका बाजूला आपण बघितलं दत्ताली स्पोर्ट जुचंद्र एक मोठं टेनिस क्रिकेटतील मोठं एक नाव आहे. एक चांगला खेळ देखील त्यांच्या माध्यमातून होताना पाहतोय आपण. स्पीड अप द प्लीज मित्रांनो, आपल्याकडे वेळ नाही आहे, सर्व काही आहे पण वेळ नाही आहे मित्रांनो. जास्त वेळ घेऊ नका, कारण हा डाव कंप्लीट करण्यासाठी आतापर्यंत 18 मिनिटं कंप्लीट झालेत. तर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला एक डाव कंप्लीट करण्याची विनंती आयोजकांकडून केली जाते. प्रवीण पाटील राईट राऊंड विकेट. द ग्रेट मराठा जुचंद्रचे संस्थापक अध्यक्ष आणि क्रिकेट चॅम्पियन्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्रीयुत मोहन रवींद्र पाटील यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. चॅम्पियन्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्रीयुत मोहन रवींद्र पाटील यांचं आगमन झालं. त्यांचा आम्ही VIP डाईसवर विनंती करतो, तुम्ही VIP डाईसवर स्थानापन्न व्हायचे प्लीज.
तर नक्कीच यावेळेस बघितलं कुठल्याही प्रकारे नियंत्रण नव्हतं प्रवीण गवार याचा. यावेळेस चेंडूच्या रेषेमध्ये हा फलंदाज जरूर आला होता, परंतु प्लेसमेंट खराब होती. त्या ठिकाणी डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक होता, कोणत्या प्रकारे चुकी करत नाही आणि प्रवीण गवारी मात्र आता डगआउटच्या आसऱ्याला गेलाय या मॅचमध्ये. तर मित्रांनो आपण पाहतोय चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही साकारली स्पर्धा चॅम्पियन ट्रॉफी 2020 आयोजन दरम्यान आगमन झालंय. मोहनदादा पाटील चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कालच्या दिवसामध्ये मात्र ते येऊ शकले नव्हते, परंतु आजच्या दिवसामध्ये नक्की त्यांची हजेरी आपल्याला या स्पर्धेसाठी पाहतोय. तर नक्कीच त्यांच्या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चला टॉससाठी या स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव आणि द ग्रेट मराठा जुचंद्र दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचंय. प्रवीण पाटील पुन्हा एकदा आपल्या शेकडे पुढे चेंडू राईट राऊंड विकेट नितीन साडी. यावेळेस बॅकफुटला जाऊन पुलचा पटका खेळण्याचा प्रयत्न डीप विकेट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी शतरक्षक चेंडूची फेकी करत एक अप्रतिम शतरक्षण देखील झाले आणि तितक्याच चांगल्या दर्जाचं फेकी देखील झाली होती, परंतु या ठिकाणी चेंडूला व्यवस्थित करता आलं नव्हतं त्या खेळाडूला. तोपर्यंत 2 धावा मिळतील. धावसंख्या झाले 33. विनंती करतोय चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्रीयुत मोहन रवींद्र पाटील यांना विनंती करतोय VIP डाईसवर यायचे प्लीज. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय मोहन रवींद्र पाटील, विनंती असेल VIP डाईसवर यायचे सर. प्रवीण पुन्हा एकदा आपल्या षटकारी पुढील चेंडू नितीन साडी राईट राऊंड विकेट. रिवर्सचा फटका. यावेळेस मात्र फटक्याची निवड मात्र चुकीची होती. फुलर लेनचा चेंडू होता आणि या चेंडूवर तुम्ही रिवर्सचा फटका मारणं म्हणजे खरंच कठीण आहे. आणि यावेळेस मात्र नितीननं तशा प्रकारे प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय. एक निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय प्रवीण पाटील हा गोलंदाज या मॅच मध्ये. कालच्या दिवसात आदित्यला पाहिला आपण रिव्हर्स खेळताना, आजच्या दिवसात दीपक मडवी यांना पाहू आपण रिव्हर्स खेळताना. पुन्हा एकदा प्रवीण आपल्या षटकारी पुढील चेंडू नितीन साडी. यावेळेस थोडेसे चपल क्रॉस देखील झाले होते फाईन लेग क्षेत्रामध्ये. यावेळेस आपण बघितलं लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडू आला होता, कुठेतरी चेंडूची बाहेरील कड लागली होती, तोपर्यंत एकच धाव. तर दत्ताली स्पोर्ट जुचंद्रचा आपण विचार केला तर या मॅच मध्ये शतरक्षकाचा दर्जा अप्रतिम राहिला. काय चांगलं शतरक्षण देखील झाले. मला वाटतं ते 10 पेक्षा जास्त धावा शतरक्षण करत असताना या संघाने वाचवल्या असतील या इनिंग मध्ये. तर क्रिकेटमध्ये शतरक्षकाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं आणि तोच शतरक्षकाचा दर्जा दत्ताली स्पोर्ट जुचंद्रचा काय लाजवाब आहे या मॅच मध्येचा विचार केला तर. पुन्हा एकदा प्रवीण पाटील आपल्या षटकारी पुढील चेंडू नितीन साडी. यावेळेस मात्र स्वैर मारा करतोय, कुठेतरी दिशा भरकटलाय प्रवीण पाटील हे गोलंदाज. तर ऋतिक होते स्ट्राईकला. प्रवीण पाटील पुन्हा एकदा आपल्या षटकारी पुढील चेंडू ऋतिक साडी. यावेळेस बॅट स्विंग बघा खूप छान होती, परंतु चेंडूच्या रेषेमध्ये आला नव्हता. एक निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय. दरम्यान पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना जरी मरी स्पोर्ट पाय संघानं 10 धावा लावलेत, त्या 4 बाद 35 धावा आणि 36 धावांचं आव्हान ठेवलंय ते दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघासमोर. म्हणजे असं आपण भाकीत वर्तवलं होतं की ज्या धावगतीने खेळतात त्याच धावगतीने खेळलं जाते. आणि आता पाहू शकतो 4 षटकामध्ये 35 धावा पूर्ण केल्या, 36 धावांचं आव्हान ठेवलेलं. तर विनंती करतो यापुढील सामना असणार आहे तो म्हणजेच स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव विपक्ष द ग्रेट मराठा जुचंद्र. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी सज्ज यायचे. तर नाणेफेकीचा कॉल करतील मिस्टर काशीनाथ देवळीकरजी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आजच्या दिवसातला तिसरा सामना असेल तो म्हणजे स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव आणि द ग्रेट मराठा जुचंद्र. तर मी विनंती करतोय चॅम्पियन्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मिस्टर मोहन रवींद्र पाटील जी यांना विनंती करतोय VIP डाईसवर यायचंय. तर नक्कीच नाणेफेकीचं कॉल होते द ग्रेट मराठा जुचंद्र विरुद्ध स्वयंभू पायगाव या 2 संघामध्ये आदरणीय काशीनाथजी देवलीकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कॉल होते. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठाची जाऊन शोभा वाढवायची आहे. तर नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, निर्णय काय असेल? शतरक्षण करत असताना समोरील संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत, कारण समोरील संघ खूप बलाढ्य आहे. स्वयंभू पायगाव संघ 30 ते 35. तुमच्याकडे असे कोणते गोलंदाज आहेत? समोरील टीममध्ये दीपक मडवी सारखा एक मोठा खेळाडू आहे, जितू गवली आहे आणि आणखीन यंगस्टर प्लेअर देखील आहेत. तर तुमच्याकडे असे कोणते गोलंदाज आहेत का 30 ते 35 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न होईल? अशोक भाई आहे, मितेश शिंगोटे आहे, स्वतः मी आहे आणि संजय पाटील आहेत. तर आणखीन एक तुझ्यासाठी एक प्रश्न असेल. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनची संघटना असोसिएशन पाहतोय, द मोहनदादा पाटील यांचे अध्यक्ष देखील आहेत, त्यांचा संघच आहे द ग्रेट मराठा. असोसिएशनच्या बाबतीत काय म्हणशील? चांगलं आयोजन आहे, म्हणजे असं
जरा बरं वाटते आता हे खेळायला, असं चांगली टुर्नामेंट आहे. तर नक्कीच याची संकल्पना देखील आपण पाहिली. भिवंडी परिसरातील काही संघ आहेत, काही संघ वसई परिसरातील काही संघ आहेत. तुम्ही सुरुवातीला फक्त वसई परिसरापुरती मर्यादित खेळ करत होते, पण यावेळेस भिवंडी परिसरातील देखील संघ तुमच्यासमोर खेळणार आहेत, त्याबद्दल काय वाटतं? जरा बरं वाटते की मी चांगल्या टीम जोडला खेळायला, म्हणजे असं एका वसईमध्ये खेळून जरा कंटाळा आला होता, तर भिवंडीमध्ये थोडं बरं वाटेल खेळायला. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक तुमच्या टीमसाठी असेल. तेजस मुकादम नाणेपेचा तुम्ही कॉल हारला, यावेळेस तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. द ग्रेट मराठा जुचंद्र वसई परिसरातील एक मोठा संघ आहे, त्या संघासमोर किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. ऑब्विसली तुमच्या संघामध्ये दीपक वणवी, जितू गवळी सारखे मोठे फलंदाज स्वतः तेजस मुकादम देखील आहे. आणखीन कोणत्या फलंदाजावर मदार असेल? रोहन पाटील, नितीन मुकादम, समीर पाटील, चंदन मुकादम. तर आणखीन एक तुझ्याकडे एक प्रश्न असेल, असोसिएशन बद्दल काय म्हणशील? चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मोहनदादा पाटील अध्यक्ष आहेत, यांच्या माध्यमातून साकारलेली असोसिएशन, याच्याबद्दल काय म्हणशील? वसई परिसरातील संघ भिवंडी परिसरामध्ये येतात, तुम्ही एकमेकाविरुद्ध भिडणार आहेत, काय म्हणशील याविषयी? चांगली संकल्पना आहे, आम्हाला खेळण्याचा संधी दिली म्हणून त्यांचे थँक्यू. तेजस, गोलंदाजीमध्ये कोण ट्रम्प कार्ड राहील? दीपक मडवी, मी स्वतः. धन्यवाद. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल तुमच्या टीमसाठी. दरम्यान नाणेफेचा कॉल झालाय. द ग्रेट मराठा जुचंद्र संघानं नाणेफेचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि स्वयंभू पायगाव संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स सिद्दीक बाबे सर. बहुत धन्यवाद निशांत और धन्यवाद मनीष पाटिल. सो बैक टू क्रिकेट. 35 रनों का लक्ष्य रखा है. जो आस्किंग रन रेट है वो 9 के करीब है. जो बॉलिंग रही थी दत्ता अली स्पोर्ट्स जूचंद्र की, वो देखने के काबिल थी. देखना है कि क्या पलटवार जरी मरी के गेंदबाज भी करते हैं. दोनों ओपनर्स बीच मैदान पर नितेश भुईर और उमेश नाइक, जबकि गेंदबाजी प्रवीण गोवारी को लगाया गया है. मितेश सामना करे प्रवीण का. इस मर्तबा ओवर पिच गए, ड्राइव किया सीधा तीर की मानिन. पहले बाउंस पर डाउन द ग्राउंड 4 रन. ये देखिए, पहले ही फ्रंट फुट पे कमिट हुए थे, अपने आप को थोड़ा सा रूम दिया. लॉन्ग ऑन पे कोई खिलाड़ी नहीं था. पहले बाउंस पर 4 रन. खूपच चांगल्या पद्धतीने इम्प्रोवाइज केलं स्वतःला. त्याने पाहिलं की उजव्या यष्टीचा हलकाशा बाहेर चेंडू ठेवला गेला होता, ओव्हर पिच होता आणि खूप चांगल्या पद्धतीने फॉलो केलं. तितकीच चांगली ताकद आणि तितकंच चांगलं स्ट्रोक सिलेक्शन. आणि हा जर लॉंग ऑनचा क्षेत्र थोडा डीपमध्ये असला, तर थोडासा स्ट्रेट असला असता, तर कदाचित ह्या 4 धावा वाचू शकल्या असत्या. इस मर्तबा बल्ले का क्या सीरा लगा या नहीं, बहुत जोरदार अपील. वाइट. अंपायर पे दबाव बढ़ाने की कोशिश की थी, अंपायर ने वाइट घोषित किया. आपने जरूर कहा कि लॉन्ग ऑन थोड़ा वाइट था, लेकिन क्रिकेट में जो भी चलता है डेट्स ऑल. क्रिकेट में अगर मगर जर तर ये माने नहीं रखता है. बहरहाल बहुत अच्छी वापसी की, लेकिन वाइट घोषित किया वहां पर प्रवीण. ओ बढ़िया यॉर्कर. जगह से खड़े खड़े खेलना चाहते थे, बीट हुए वहां पर. अच्छी गेंद. मितेश भुईर चौके से खाता खोलते हुए. प्रवीण छोटा रन अप है, तेज गेंदबाजी करते. इस मर्तबा छेड़खानी की फिर से अपील. उत्साह में ज्यादा विश्वास में कम. हालांकि टिप्पा खाने के बाद कहीं ना कहीं गेंद ने काटा बदला था और बल्ला हराने की कोशिश की थी. थोडासा बाहेर जरूर वळला होता, कट करण्याचा प्रयत्न झाला होता, पण शरीरापासून खूप जास्त दूर ठेवला, म्हणून हा शॉट व्यवस्थित इम्प्रोवाइज करता आला नाहीये. प्रवीण की गेंद पैरों पे टकराई, लेकिन चुरा लिया है तुमने जो रन को. चीकी सिंगल. लेग बाय का इशारा अंपायर का. 1 रन स्कोर में और आता हुआ 6 रन. पहली गेंद पे चौका लगने के बाद मैं समझता हूं कि अच्छी वापसी की है प्रवीण गोवारी ने. चला वेळ घेऊ नका प्लीज मित्रांनो, आपण स्टार्ट द्या मित्रांनो. पाहिलं तर सिद्दीक सर, प्रत्येक चेंडू मितेशने शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येक पहिला चेंडू विचार केला ओव्हर पिच होता म्हणून तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर केलाय. त्यानंतर मात्र टप्प्यामध्ये बदल केला गेला आणि बॅक टू बॅक 3 चेंडू हे निर्धाव हाताळले गेले. खूप चांगलं कमालीचं पलटवार दाखवतोय गोलंदाज प्रवीण.
देखिए ये जो विकेट है इसमें अनइवन बाउंस है, और आप अगर सही लंबाई पे गेंदबाजी करते हैं तो गेंदबाज के लिए इस विकेट में बहुत कुछ है। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए बाएं हाथ के बैट्समैन उमेश नाइक के लिए। दो खिलाड़ी सर्कल के बाहर। इस मर्तबा गेंद को पुल कर दिया पावरफुल अंदाज में, 6 रन। ये देखिए छोटी गेंद थी, बैकफुट पे चले गए थे, खींच के मारा हुआ पुल स्ट्रोक, एग्जीक्यूशन बहुत अच्छा, टाइमिंग लाजवाब, दूर गगन की छाव में गेंद को भेज दिया, 6 रन। नाही, या 6 धावा खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत, कारण आता या पहिल्या षटकामध्ये जे पॉवर प्लेचं बंधन होतं ते आता तोडण्यात यशस्वी झालं आहे. फिर से खेलने की कोशिश, दूसरे मोहल्ले में गेंद वाइट। हालांकि कहीं ना कहीं ऑन साइड के बहुत ही स्ट्रॉन्ग बैट्समैन नजर आ रहे हैं उमेश नाइक। राइट आर्म ओवर द स्टंप्स, इस मर्तबा फिर से छोड़ दिया, फिर से वाइट। संजय देवलीकर ने कहा है कि जरी पाए के गेंदबाज जितनी भी विकेटें लेंगे 500 रुपए का उनको इनाम दिया जाएगा। क्या बात आहे, म्हणजे प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आदरणीय सन्माननीय श्री संजय देवळीकर यांच्या माध्यमातून पाये संघाच्या गोलंदाजांना देण्यात येईल. पॉजिटिव रिप्लाई देख रहे हैं हम। इस मर्तबा हुक कर दिया है, कोई खिलाड़ी नहीं है, गेंद मिस जज किया वहां पर और 2 रन बने। देखिए रजनी क्रिकेट, रात की रोशनी में जब क्रिकेट होता है तो आसमान से जो ऊंचाई से कैचेस आते हैं स्कायर, उनको जज करना थोड़ा मुश्किल होता है। और सिद्दीक सर, एक इंसान को आप मिस करते होंगे, मिस्टर समीर तांगडी. मिस्टर समीर तांगडी दुखापतग्रस्त आहेत आणि त्यांनी जरीमरी पाये संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत जिंकण्यासाठी. थोडासा अपघात झाला त्यामुळे ते या स्पर्धेला उपस्थित राहू शकले नाही मिस्टर समीर तांगडी. बिल्कुल बहुत महान क्रिकेटर है, और अभी अभी मैंने कहा था कि इस इलाके में जब आता हूं तो फिर जीतू गवली, दीपक मडवी, वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर, परवेश देवलीकर, समीर तांगड़ी, निशांत, जयेश, काफ़ी नाम है, विकी मात्रे, परवेश, अनिल देवलीकर, एडवोकेट भरत देवलीकर, बहुत से नाम है। तो सिद्दीक सर, और एक प्राइज आहे आदरणीय सन्माननीय श्री संजय देवळीकर यांच्याकडून एक पारितोषिक आलेलं आहे. या षटकामध्ये विकेट आला तर 500 रुपयाचं पारितोषिक श्रीयुत संजय देवळीकर यांच्या माध्यमातून त्या गोलंदाजाला देण्यात येईल जो गोलंदाजी करेल. लेकिन प्राइस तो लग रहे हैं, लेकिन दत्ता अली स्पोर्ट्स जूचंद्र बहुत जल्दी लक्ष्य की तरफ बढ़ रही है। 1 ओवर में 16 रन आए हैं और जो लक्ष्य है सिर्फ 36 रनों का है। 3 ओवर में 20 रन चाहिए, रन टू बॉल इक्वेशन है, और एक ही चीज यहां आपको जिता सकती है, गुच्छों में विकेट लेने होंगे। विकेटचा शोध घेणं महत्त्वाचं आहे आणि जास्तीत जास्त डॉट हाताळले गेले पाहिजे आणि या षटकामध्ये दबाव ठेवला गेला पाहिजे जर जरीमरी संघाला जिंकायचं असेल तर. नितिन मस्तान गेंदबाजी को आए, सामना करेंगे मितेश भुईर। इस मर्तबा बैकफुट पे चले गए थे, ऑन साइड में खेलना चाहते थे, गेंद विकेटों के ऊपर से चली गई। लाजवाब अंपायरिंग हो रही है, अंपायर ने बता दिया कि आप काफी शफल कर रहे थे। आपण पाहू शकता की खूप जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मितेशचा होता आणि प्रत्येक वेळी यशस्वी होत नाहीये. इस मर्तबा बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, लेकिन फील्डर वहां पे लॉन्ग ऑफ पे आउट हो गए बैट्समैन मितेश भुईर। क्या बात है, पिछले पांव पे जाके स्ट्रोक को जमाया था लेकिन लॉन्ग ऑफ को पाया, और नितिन मस्तान ने आखिरकार विकेट लिया। हवा मस्तानी चल रही है और नितिन मस्तान पहला विकेट लेते हुए। तुझी गरज होती, तो ब्रेक थ्रू मिळवण्यात यशस्वी होतो आणि कदाचित हा दबाव कंटिन्यू ठेवला तर पुन्हा एकदा जरीमरी पाय हा संघ या सामन्यामध्ये परत येऊ शकेल. प्रेक्षकांची हीच इच्छा आहे की जरीमरी संघ जिंकायला हवा. दोस्तों अगला मुकाबला देखना ना भूलिए, क्लैश ऑफ टाइटंस, जहां पर स्वयंभू पायगांव और ग्रेट मराठा जूचंद्र के बीच में होने जा रहा है।
दोन्ही संघ अव्वल दर्जाचे आहेत आणि दोन्ही संघामध्ये अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. एक संघ आहे तुमच्या पायगावचा म्हणजे याच परिसरातला आणि एक संघ आहे नायगाव पूर्वेचा. देखिए कमेंटेटर का इलाका या एरिया हो सकता है, कमेंटेटर का कोई भी संघ नहीं, सभी टीमें कमेंटेटर की रहती. इस मरतबा ड्राइव किया छोटी बैकलिप से डीप कवर में, 1 रन बना, दूसरे की दौड़ लगाई है, हाना चलती हुई रॉन्ग एंड थ्रो, 2 रन पूरे. विकेट कीपर काफी नाराज हैं जिस तरह रॉन्ग एंड थ्रो आया था. स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रनों पे पहुंचा है. जेव्हा चुकीचं क्षेत्ररक्षण होते तेव्हा मात्र बाकी क्षेत्ररक्षकांची बॉडी लँग्वेज देखील थोडीशी डाऊन होते आणि कुठेतरी तेच मैदानात पाहायला मिळते. धावसंख्या झाली ते म्हणजेच 18. नितिन मस्तान इस मरतबा टॉप एज लगा है, क्या दूसरा विकेट मस्तान को? यस, आउट हो गए. तर बॅक टू बॅक 2 गडी बाद झाले आणि हे महत्त्वपूर्ण हादरे असतील कारण खूप चांगल्या फॉर्मात खेळत होता मितेश आणि उमेश आणि आता 2 महत्त्वपूर्ण आघाडीचे फलंदाज बाद झाले आणि मिडल ऑर्डर आता जबाबदारी आलेली आहे. देखिए अभी भी मैच खत्म नहीं हुआ है और मस्तान जो हैं वो बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. 2 विकेटें ले चुके हैं. नए बैट्समैन बल्लेबाजी को आए रविंद्र भोयर ऑलराउंडर, जबकि हितेश भोयर गेंद का सामना करने जा रहे हैं. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मी म्हणेन नितीनची कारण या षटकाचा विचार केला तर फक्त 2च जवा खर्च केलेत आणि महत्त्वपूर्ण 2 हादरे बसवलेत. आता 2 फ्रेश बॅट्समन आलेत, हितेश भोईर आणि रवींद्र भोईर. चैंपियन क्रिकेट एसोसिएशन का जो इस साल ही वो एसोसिएशन का निर्माण हुआ और उसके सम्मानीय अध्यक्ष मोहन पाटिल साहब हमारे बीच में. आपका हार्दिक स्वागत है. राइट आर्म राउंड विकेट, इस मरतबा बल्ले के अंदर लगी, शॉर्ट लेग पे गई. अच्छा कॉल, नॉन स्ट्राइक का 1 रन पूरा. अभी भी मैच बना दिया है मस्तान ने. 2 ओवर में 19 हुए, 1 गेंद बची है. ये गेंद अगर अच्छी गिर जाए तो थोड़ी सी आशाएं जीवित हो जाएंगी जरी मरी की. बघा विकेट पडल्यानंतर मात्र आता आत्मविश्वास दुणावला असं कुठेतरी जाणतोय. प्रत्येक क्षेत्ररक्षक आता चांगली भूमिका अदा करतात. गोलंदाज देखील 7व्या आसमानावर आहे आणि धावसंख्या झाली ती म्हणजेच 19 धावा. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. राइट आर्म राउंड विकेट, इस मरतबा गेंद बल्ले के अंदर लगी है. डायरेक्ट थ्रो लगता तो खतरा हो सकता था, बैकअप को कोई नहीं आया. 2 रन बने. देखिए शॉर्ट फाइन लेग के फील्डर के सामने तीनों स्टंप्स थे, उसको मिस कर गए. बचपन में कंचे या गोटियां खेलने का यही फायदा रहता है कि आपका जो निशाना है स्टंप पे जाके टकराता है. बहरहाल 2 ओवर की समाप्ति, रन बने 21. बचे हुए 2 ओवर में 15 रन चाहिए. तीसरा ओवर खासतौर से जरी मरी पाए के लिए डू और डाई का है, उनको रोकना होगा अगर मैच को बनाना है. क्या कुछ होता है, आइए माइक्रोफोन पे मनीष पाटिल. धन्यवाद सिद्दीक सर. बॉल टू रन इक्वेशनचा विचार केला आता 3चा डिफरन्स पाहायला मिळते. 12 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे असं म्हणायला हरकत नाहीये कारण दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये आत्मविश्वास ठासून भरलेला आहे. कारण जरी मी पाय सांगते की हा आमच्या परिसरात ही स्पर्धा खेळली जाते आणि आमच्या परिसरात आम्हाला जिंकायचं आहे, पण मात्र दत्ताळी जुचंद्र सांगते की आम्ही एवढा लांबचा पल्ला पार करून आलो तर आम्हाला सुद्धा जिंकायचे आहेत आणि दोन्ही संघांचे प्रामाणिक प्रयत्न मैदानामध्ये पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज येतो यज्ञेश मुकादम, 3रं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. पंचांच्या डावीकडून स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच हितेश भोईर आणि नॉन स्ट्राईकला बॅट्समन असेल रवींद्र भोईर यांनी चांगली गोलंदाजी केली होती. त्याने फक्त 3 धावा खर्च करून 2 महत्त्वपूर्ण गडी बाद केले होते पहिल्या डावामध्ये. तो डाव वेगळा होता, 8 डाव वेगळा. तेव्हा तुमची गोलंदाजी होते, आता तुमची फलंदाजी आहे. आता मात्र तुम्ही एका क्षेत्रात चांगली कामगिरी केल्यानंतर या क्षेत्रात म्हणजेच फलंदाजीच्या क्षेत्रामध्ये कसं कामगिरी करा हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल. 12 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. पंचांच्या डावीकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज यज्ञेश मुकादम. 12 चेंडूत 15. चला घाई करा मित्रांनो, स्पीडअप द्या. आजच्या दिवसात आम्हाला अंतिम सामना देखील खेळवायचा आहे. यज्ञेश राईट आर्म ओव्हर द विकेट, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, वरून खेळण्याचा प्रयत्न झाला, चेंडू निघून जातोय तो म्हणजेच लॉंग ऑनच्या जवळ आणि सीमारेषेच्या नजीक चेल सुटला जातोय आणि आता मात्र फायदा होतोय दत्ताई स्पोर्ट्स जुचंद्र संघाला. या चुका, या तुमच्या
क्षेत्ररक्षणाच्या उणीवा तुम्हाला सुधारणा कराव्या लागतील, कारण कालच्या दिवसाचा विचार केला तर कालच्या दिवसात देखील एक संघ पराभूत झालाय आणि आता त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी तुमच्याकडे आली होती, पण आता मात्र थोडंसं सुमार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते पायी संघाचं. धावसंख्या दोन्ही वाढल्या, धावसंख्या झाले ती म्हणजेच 23 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यज्ञेश, राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राईकवर बॅट्समन असेल हितेश भोईर. पोलंदाचा चेंडू होता, एलिव्हेशन चांगलं आहे का नाही, पण पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा आहे. बीमार चेंडूची हाताळणी केली जाते, कमरेच्या उंचीच्या वरून चेंडू हाताळला गेला होता म्हणून पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा करण्यात आलेला आहे. म्हणजेच काय 1+1 2 रन्स विल बी ॲडेड, 2 धावा ॲड केल्या जातील आणि पुढील चेंडू असेल तर म्हणजेच फ्री हिट मुक्त फटका खेळण्याची संधी आता फलंदाज रवींद्र भोईर यांना मिळालेली आहे. आणि म्हणजेच काय सोने पे सुहागाच म्हणू शकतोय, कारण आता मात्र या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील दत्ताई संघाचे फलंदाज. दरम्यान धावसंख्या झाली ती म्हणजेच 25 धावा. पुन्हा एकदा 11 चेंडूत 11 धावांची गरज. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला वळवलं ते म्हणजेच लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. खूप वेळा इम्प्रोव्हायझेशन खूप महत्वाचं असतं. शफल क्रिकेट इज बॅड क्रिकेट असं नेहमीच म्हटलं जाते, पण आता मात्र शफल क्रिकेटच्या माध्यमातून 4 धावा जोडल्या जातात. शफल झाले, खूप चांगल्या पद्धतीने जागा बनवली आणि चेंडूला हुक केलंय आणि लॉंगलेस सीमारेषेच्या पार केले, 4 धावांसाठी चौकार आपल्या संघासाठी प्राप्त केलाय. धावसंख्या झाली आहे, जाऊन पोहोचले ती म्हणजेच 29. या आकड्यावर अजूनही गरज आहे ती म्हणजे 7 धावांची. चेंडू शिल्लक असेल 10. आता कुठेतरी समीकरण सोपं झालंय, समीकरण उलगडलेलं आहे दत्ताई स्पोर्ट जुचंद्र संघाचं. आता मात्र थोडासा प्रेशर बिल्टअप होतोय जरीमरी पायी या संघावर. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला गेला होता, रिव्हर्स अटेम्प्ट केला जात होता, पण खूप चांगल्या पद्धतीचा प्रचंड वेगाने चेंडू हाताळला गेला होता. वेगाचं नियंत्रण सुटलंय फलंदाजाचं, व्यवस्थित वेगाचं मापन करता आला नाहीये, चेंडू बीट केला जातोय. पुन्हा एकदा कुठेतरी आशेचा किरण दाखवला जातोय जरीमरी पायी संघाला. गरज आहे 7 धावांची, चेंडू शिल्लक असतील 9. आता ही कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवावी लागेल जरीमरी संघाला. पुढील 3 चेंडू दबावाचे असायला हवेत. स्टेप आउट झाले, एलिव्हेशन चांगलं आहे, चेंडू बदलतो तो म्हणजे वाईड ऑफ लॉंग ऑनला झेल स्वीकारला जातोय. आता अजून दबाव वाढवला जातोय दत्ताई स्पोर्ट जुचंद्र संघावर. संजय देवळीकर यांच्याकडून पारितोषिक लावलं गेले. प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलेलं आहे. मिस्टर संजय देवळीकर यांच्याकडून पारितोषिक लावलं गेले. प्रत्येक झेल साठी क्षेत्ररक्षकाला 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आणि आता मात्र पुन्हा एकदा सामना जवळ चाललाय, जरी गडीबाद झाला तरी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चेंडू आता शिल्लक आहे ते म्हणजेच 8 आणि गरज आहे 7ची. खूप चांगल्या पद्धतीने नाटकीय वळण घेतलं जातं या सामन्यामध्ये. या अगोदरचा विचार केला तर दत्ताई स्पोर्ट जुचंद्र संघाने खूप चांगली कामगिरी केली होती. आता मात्र मागील 2 चेंडूवर कमालीचं प्रदर्शन करतोय गोलंदाज. पुन्हा एकदा अचंबित करणारा चेंडू होता, खूप चांगल्या पद्धतीने वेगवान चेंडू हाताळला गेला होता. पडल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने हलकीशी उसळी घेतो. अनइव्हन बाउन्स, सिद्दीक सर जसे म्हणाले की या खेळपट्टीचा विचार केला की तर तुम्हाला अनइव्हन बाउन्स पाहायला मिळतोय, तो बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला आहे. धावसंख्या झाले ती म्हणजेच 29. 8 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. खूप चांगल्या पद्धतीने, माफ करा, 7 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. 7 बॉल 7 रन्स रिक्वायर्ड. वाव. पुन्हा एकदा पुल केला जातोय मिड विकेट क्षेत्रात, क्षेत्ररक्षक येतोय, झेल स्वीकारतोय आणि या सामन्याला खूप चांगलं वळण देतोय जरीमरी संघासाठी. संजय देवळीकर यांच्याकडून 100 रुपये दिले जातील गोलंदाजाला, कारण विकेट प्राप्त केला गेला होता. 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. पुन्हा एकदा सामना ऑन झाला. कालच्या सामन्याची मला आठवण झाली आहे जेव्हा कानाई स्पोर्ट पायी संघाला 7 चेंडू 6 धावांची गरज होती. बिल्कुल. क्या मनीष पाटिल, आपको लगता नहीं कि दत्ता अली के जो बैट्समैन है वो कहीं ना कहीं शॉर्टकट से जा रहे? कालच्या दिवसात देखील असंच शॉर्टकट वापरला होता कानाई स्पोर्ट्स संघाने. आक्रमक पवित्रा घेतला होता आणि मात्र तो सामना पराभूत झाले होते. आणि आज त्याच सामन्याची पुनरावृत्ती आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळते आणि संघ मात्र बदलले गेले. तर आजचा संघ आहे जरीमरी पाये वर्सेस दत्ताई स्पोर्ट जुचंद्र. गरज आहे 6 चेंडू 7 धावांची.
तर झेल स्वीकार त्याला सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मिस्टर संजय देवळीकर यांच्याकडून पारितोषिकाची खैरात लावली जाते. 6 चेंडू 7 धावांची गरज. वेळ वाया घालू नका. यानंतरचा सामना असेल सिद्दीक बाबे सर जसे म्हणाले क्लॅश ऑफ टायटन्स, स्वयंभू पायगाव विपक्ष द ग्रेट मराठा जुचंद्र. चांगला सामना प्रेक्षकांना एक वेगळी अनुभूती देणार आहे. आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला तिसरा सामना. चला मित्रांनो, घाई करा. माहिती आहे की हा सामना तुमच्या दोघांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे, पण आमचं प्रेक्षकांचं मनोरंजन देखील तितकंच महत्त्वपूर्ण आहे आणि यानंतर देखील आम्हाला सामने कंप्लीट करायचे आहेत. 6 चेंडू 7 धावांची गरज. तर प्रणय यांनी जर बोल्ड आउट विकेट घेतला तर संजय देवळीकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. शॉर्ट लाईन चेंडू होता. यावेळेस मात्र उंची थोडीशी जास्त होती. पकडण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने झेल स्वीकारला आणि आता मात्र या सामन्यावर अधिराज्य गाजवलं जात आहे, ते म्हणजेच जरीमरी पाये संघाकडून. देखिए प्रणय मुकादम भले से बल्लेबाजी में फ्लॉप गए, लेकिन गेंदबाजी में उन्होंने पलटवार किया और वो हैट्रिक पे आ गए हैं. नहीं, लेकिन ये ओवर में उन्होंने बल्लेबाजी की कमर तोड़ दी. ये रहता है पॉजिटिव सोच. आपकी जब सोच पॉजिटिव रहेंगी तो आपका रिजल्ट पॉजिटिव आएगा. इसे कहते हैं वार फिर पलटवार. लगातारच्या 3 चेंडूवर 3 गडी बाद केले तर विशाल पाटील यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. चेंडू शिल्लक आहे, ते म्हणजे 5 गरज आहे. 7 धावांची. कुठे सामना होता आणि कुठे सामना आलाय. खूप जबरदस्त पद्धतीने क्रिकेट Yes. मैदानात पाहायला मिळते. संजय देवलीकर ने 100 रुपया उनको दिया है उनकी गेंदबाजी को देखते हुए. मध्ये 7 धावांची गरज आहे. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतो. असं वाटते समर्थकांचा विश्वास घेऊन मैदानात उतरलाय जरीमरी पाये हा संघ, कारण आपण या अगोदरचा विचार केला 4 चेंडूंचा तर 10 चेंडू 7 धावांची गरज होती. हो पिच होता. चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र इनफिल्ड क्लिअर करतोय, वळतोय तो म्हणजे मिड विकेट क्षेत्रामध्ये अडवला जाईल. 2 धावाचा कॉल होता. कॉल स्वीकारलाय. 2 धावा पूर्ण केल्या जातात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. गरज आहे अजूनही 5 धावांची. चेंडू शिल्लक असतील 4. 4-5 का इक्वेशन. किसने सोचा था कि मैच इतना कट टू कट हो जाएगा, इतना फोटो फिनिश. तर क्या मुकाबला है. प्रणय ने अपना सब कुछ दाव पे लगा दिया है. मुकदमसाठी पारितोषिक आलंय विशाल पाटील यांच्याकडून. जर 3 गडी बाद केले लगातारच्या 3 चेंडूवर तर 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळी खूप चांगल्या पद्धतीने फॉरवर्ड ग्लान्सचा फटका चेंडू होतोय, तो म्हणजेच शॉर्ट पाहिले क्षेत्रामध्ये अचूक असा डिरेक्ट हिट होता. पंचांकडे अपील केली जाते, पण पंच तितकंच चाणाक्ष आहे, तितकेच हुशार आहे, तितकंच निरीक्षण चांगलं. 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकून आकडा गाठते. ती म्हणजे 32 धावा. देखिए सबसे बड़ी बात यह है कि बेनिफिट ऑफ डाउट, संदेह का जो लाभ रहता है, टच एंड गोज इस तरह की सिचुएशन रहती है तो वहाँ अंपायर बैट्समैन के फेवर में देता है. चांगल्या पद्धतीने अवलोकन केले सिद्दीक सरांनी, कारण खूप सारे उन्पावळसाळे पावले. तर मित्रांनो वेळ वाया घालू नका, कारण सामना खूप चांगला जाणवतोय. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही खेळ करताय. तुम्हाला दोघांना आमच्या कॉमेंट्री बॉक्स वतीने तसेच चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन वतीने तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. देखिए प्रवीण के 2 थ्रो स्टंप से नहीं टकराए थे, जो टकराए तो बैट्समैन पहुंचा. यही क्रिकेट है. मैच गर्म हो चुका है. कट टू कट मुकाबला आप देख रहे हैं. थ्रिलिंग क्लाइमैक्स. 3 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. क्या चेसिंग कंपल्सरी है. सुपर ओव्हर असेल. सुपर ओवर है. सुपर ओवर हो क्या ना हो, सुपर से ऊपर मैच हो रहा है. जबरदस्त सामना प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय आणि जसं क्रिकेट आम्हाला अपेक्षित होतं आजच्या दिवसामध्ये तसं क्रिकेट मैदानात पाहायला मिळते. 3 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर प्रणय असेल. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजे भावेश. फुलंदाचा चेंडू होता. एलिव्हेशन चांगला फटका कुठवर जाऊन पोहोचतोय तर पाहिजे सरळ रेषेतला खेळलेला स्ट्रेट डाऊन द विकेट, पण खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धावांचा कॉल होता. दुसऱ्या धावांचा कॉल आलाय. पाहूया धावचीची संधी आहे. यावेळेस मात्र थोडंसं पंबल गॅदर चुकतंय. पंचांकडे अपील आणि धावचीच्या स्वरूपात विकेटचं पतन. इससे बड़ा घटनापूर्ण क्या हो सकता है. ऐसा लगा था कि शायद गेंद बाउंड्री के बाहर चली जाए. उछल कर रोका, थ्रो किया, विकेट कीपर के हाथ से छूटा, रिले फील्डिंग हुई और रन आउट हो गए. तर मिस्टर उमेश मुकदम यांच्याकडून पारितोषिक आलंय. जर या धावा डिफेंड केल्या जरीमरी पाये संघाने तर 2000 रुपयाचं पारितोषिक आलं. जर डिफेंड केलं तर इक्वेशन क्या है. 2 इक्वेशन क्या है. चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. 2 चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. 2-3 का इक्वेशन. अब ये मुकाबला कमजोर दिल वालों के लिए नहीं बचा है. 2 चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. खूप चांगल्या पद्धतीने
जरीमरी पाये संघाचं मी खरंच कौतुक करेन, कारण 10 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना मात्र दत्ताई सारख्या बलाढ्य संघाला थांबवण्यात आलेला आहे. कुठेतरी सरावाचा अभाव जाणवतो दत्ताई संघाचा. नहीं देखिए, प्रैक्टिस तो आपकी कुछ भी रहती, गेम प्लान प्रैक्टिस आप ग्राउंड में करते हैं, मैच में आपका जो गेम प्लान रहता है उसमें कहीं ना कहीं चूक हुई है. बल्लेबाज थोड़ा शॉर्टकट से गए. 2 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रणय असेल, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फलंदाज चेंडू होता, एज लागते चेंडू मात्र फॉलोथ्रो मध्ये स्वतः गोलंदाज अडवेल. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाते आणि आता मात्र एका चेंडूमध्ये 2 धावांची गरज. मात्र स्कोर्स लेवल झाले तर सुपर ओव्हर. देखिए तीनों ऑप्शन है, या तो यहाँ से दत्ता अली मैच जीतेंगी, या तो फिर जरी मरी पाए जीतेंगी, या ऑप्शन ए भी है कि सुपर ओवर हो जाए. लेकिन सुपर ओवर हो गया ना, वो मुकाबला तो सुपर से ऊपर हो रहा है. जबरदस्त. आणि खरंच हा सिद्दीक सर तुमचा देखील पायगुण असेल की तुम्ही आल्या तुम्हाला असा सामना या मैदानावर पाहायला मिळाला. एका चेंडू 2 धावांची गरज. पुन्हा एकदा मी सर्व प्रेक्षकांचं, क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतोय. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतो. तसेच या मैदानावर जे प्रेक्षक आहेत त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो. चला, एका चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. आपण पाहताय तो सामना म्हणजे जरीमरी स्पोर्ट्स पाये विपक्ष दत्ताई स्पोर्ट्स जुचंद्र. आणि जरीमरी स्पोर्ट्स पाये संघाने 35 धावा लावल्या होत्या 4 षटकामध्ये आणि आता 36 धावांचं आव्हान दिलं होतं. आणि आता सामना कुठे आलाय? एका चेंडूमध्ये 2 धावा. जर जरीमरी पाय हा संघ जिंकतोय तर संजय देवळीकर यांच्याकडून 2000 रुपयाचं रोख पारितोषिक आमच्यापर्यंत अशी सूचना आलेली आहे, पोहोचलेली आहे. ओके, एका चेंडू 2 धावांची गरज. खूप क्रुशियल मोमेंट. हृदयाची स्पंदने वाढवणारा हा सामना, धडधड वाढवणारा हा सामना, खुर्च्यावर बसून ठेवणारा हा सामना, प्रेक्षकांना मात्र डोळ्याचं पाते न लवते देणारा सामना पाहायला मिळतोय मैदानामध्ये. आता मात्र एक चेंडू 2 धावांची गरज. मनीष पाटिल, ये जो गेंद है ना, ये 1 फॉर दी ऑल एंड ऑल फॉर दी 1 बन येस, गई. डेफिनेटली शेवटचा चेंडू आहे. तुम्ही या सामन्यामध्ये काय केलं ते सगळं विसरून आत्ताच काय होणार आहे ते पाहायचा. खूप चांगला कट केला जातो चेंडूमध्ये. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये दरम्यानच्या कालावधीमध्ये थोडंसं फंबल होतं. 2 धावांचा कॉल होता आणि या 2 धावा पूर्ण करतायत का पाहायचा. 2 धावा पूर्ण. सामना जिंकतोय दत्ताई स्पोर्ट्स जुचंद्र. काय जबरदस्त सामना होता आणि सामना जिंकतोय दत्ताई स्पोर्ट्स जुचंद्र. सर, सिद्दीक सर काय म्हणाले या सामन्यासाठी? कारण एका चेंडू 2 धावांची गरज होती. 1 फॉर द ऑल फॉर द 1 असा हा बॉल होता. देखिए, ये जो नई कमेटी बनी है इसके क्रिकेट की जीत है, ये क्रिकेट की जीत है. मैं यहाँ कहूँगा कि जरी मरी पाए हारी तो नहीं है, लेकिन ये हार उनको सिखा सकती है. पराभवातून शिकलं पाहिजे, कारण जो पराभव स्वीकारताय तुम्ही टेबल पे उनका हार जरूर है, लेकिन उन्होंने छोटे टोटल पे, मैं प्रणय को आडलक कहूँगा जिन्होंने बहुत अच्छी गेंदबाजी की. शेवटचा चेंडू थोडासा आखूट ठेवला सिद्दीक सर, कारण तुम्हाला माहित होतं की फलंदाज थोडासा आत्मविश्वास त्यांचा कमी आहे. नवीन फलंदाज आला, अजूनपर्यंत या खेळपट्टीचा अनुभव नव्हता. तर कदाचित जर ओव्हरपिच किंवा गुडलेन स्पॉटचा चेंडू ठेवला गेला असता तर यावेळेस अडवता आला असतं दत्ताई स्पोर्ट्स संघाला. पण आखूट टोपाचा चेंडू दिला आणि तेवढीसा रूम बनवला आणि खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला कट करण्याचा प्रयास झाला आणि स्वीपर कव्हर क्षेत्रात फंबल. ते क्षेत्ररक्षण देखील अचूक व्हायला